भारत देशासमोर जगातील सर्वात मोठा किंग बनण्याची संधी चालून आली। त्याचा आपल्याला देखील फायदा होऊ शकतो, कसा ते आपण पाहणार आहोतच। परंतु प्रकरण नक्की काय आहे हे अगदी सुरुवातीपासून पाहूयात। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच त्यांनी चीनला टार्गेट करण्यास सुरुवात केली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे अमेरिका चीन ट्रेड वॉर सुरू झाले आहे। दोन्ही देश एकमेकांवर टॅरिफचा वर्षाव करत आहेत। याचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर झाला आहे, तसेच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांनाही याचा मोठा फटका बसला आहे। त्या दरम्यान भारतासह युरोपातील अनेक देशांनी ट्रम्प यांना टॅरिफ पासून दिलासा मिळावा यासाठी विनंती केली होती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेला फायदा होण्याऐवजी तोटाच होत आहे। त्यामुळे ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीचा निर्णय मागे घेत त्याला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे। दोन्ही देशांमधील या ट्रेड वॉर मध्ये भारताला किंग बनण्याची संधी चालून आली। तुम्हाला देखील पैसे कमवण्याची चांगली संधी चालून येणार आहे। त्यासाठी तुम्ही आत्ताच पैसा पाणीला सबस्क्राइब करा। चला तर मग सबस्क्राइब केलंय असं समजून सुरुवात करूयात। अमेरिका आणि चीन मधील या ट्रेड वॉर मुळे जगभरात खळबळ उडाली आहे। खरं तर संपूर्ण जगाचा सप्लाय चेन मध्ये चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अशा परिस्थितीत अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफचा भारतावर पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता आहे। तसेच ही भारतासाठी मोठी संधी देखील आहे। याचा भारताला काय फायदा होऊ शकतो हे आपण सेक्टर वाईज पाहूयात। पहिलं सेक्टर आहे इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो। सध्या भारत अमेरिकेकडून अशा अनेक वस्तू इम्पोर्ट करतो ज्यामध्ये चीनचा मोठा वाटा आहे। उदाहरणार्थ विमाने, त्यांचे इंजिन, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट, ऑटो सेक्टरशी संबंधित सुटे पार्ट इत्यादी या सर्व प्रॉडक्टच्या निर्मितीसाठी अमेरिका चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। कारण अमेरिका ऑटो पार्ट्स पासून ते विमानाच्या इंजिनच्या सुट्या पार्ट्स पर्यंत सर्व गोष्टींसाठी चीनवर अवलंबून आहे। चीनमधून महत्त्वाची आणि दुर्मिळ खनिजे जसे की लिथियम, स्कँडियम इत्यादी इम्पोर्ट करते। चीनने अगोदरच जगभरातील सप्लाय चेन पूर्णपणे ताब्यात घेतली आहे। जगभरातील कार, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट, विमाने आणि इतर गोष्टींमध्ये वापरले जाणारे 80% लिथियम फक्त चीनमधूनच एक्सपोर्ट केले जाते। अशा परिस्थितीत टॅरिफ लागू झाल्यामुळे चीनमधून येणारे अनेक प्रॉडक्ट अमेरिकेत महाग होतील। त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व वस्तूंच्या किमती अमेरिकेत महाग होऊ शकतात। शिवाय अमेरिका चीन ट्रेड वॉर मुळे त्यांच्या सप्लाय चेन मध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो। याचा सर्वात जास्त फायदा भारताला होणार आहे तो असा की चीन आपला माल आता अमेरिकेत पाठवू शकत नाही, कारण टॅरिफ लावल्यामुळे कंपन्यांना कमी प्रॉफिट होईल। त्यामुळे चीनी कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत डील करून त्यांचा माल स्वस्तात विकू शकतात। त्यामुळे भारतातील अनेक कंपन्यांना याचा फायदा होईल। याचं एक उत्तम उदाहरण पाहूयात। पाठीमागे चीनमधून येणाऱ्या सोलरच्या सुट्या भागांवर अमेरिकेने चांगलाच टॅक्स लावला होता। यामुळे चीनने लगेच इतर देशांमध्ये सोलारचे प्लॅन टाकले व आपला बिझनेस अगदी आहे तसा वेगळ्या मार्गाने सुरू ठेवला। दुसरं सेक्टर आहे जेनेरिक औषधांचं। भारत हे जगातील सर्वात मोठं जेनेरिक औषधांचं प्रोडक्शन करणारं केंद्र आहे। अमेरिकेत वापरल्या जाणारे 47% जेनेरिक औषधे भारतातूनच जातात। आतापर्यंत या सेक्टरवर 1% पेक्षाही कमी टॅरिफ होतं। ट्रम्प यांनी अजून औषधांवर कर लावलेले नाहीत, पण भविष्यात 10% किंवा त्याहून जास्त कर लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे कंपन्यांना पुढील एका वर्षात त्यांची प्रोडक्शन यंत्रणा अमेरिकेत हलवण्याचा विचार करावा लागणार आहे। पण अमेरिकेला फार्मासाठी भारत सोडून इतर कुठेही एवढा स्वस्त पर्याय लगेच सापडणं अवघड आहे। त्यामुळे या सेक्टरवर डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावणार नाहीत असे अनेक एक्सपर्टचे मत आहे। त्यानंतर भारतातून अमेरिकेला 7 अब्ज डॉलर्स किमतीच्या दागिन्यांची निर्यात होते। या सेक्टरवर देखील 26% टॅरिफ लागू केलं जात आहे। यामुळे 30 ते 50% एक्सपोर्ट मध्ये घसरण होईल असा अंदाज आहे। तसेच 9 एप्रिल पूर्वीच अनेक ऑर्डर्स थांबवल्या असून हे संकट 2008च्या आर्थिक संकटापेक्षाही मोठं ठरू शकतं असा अंदाज आहे, खास करून सुरतच्या डायमंड उद्योगासाठी, कारण हा उद्योग सध्या जगातील 90% हिऱ्यांवर प्रोसेस करतो। या सेक्टरवर टॅरिफ लावणं म्हणजेच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे, कारण जगातील सर्वात मोठं ज्वेलरी मार्केट भारतात आहे। जर भारताने सप्लाय थांबवला तर या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या जगभरातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे ट्रम्प या सेक्टरवरील टॅरिफ मागे घेऊ शकतात असा अंदाज आहे। त्यानंतरचं सेक्टर म्हणजे टेक्सटाईल। या सेक्टरमध्ये मार्जिन्स खूप कमी आहे, त्यामुळे हा टॅरिफ आव्हानात्मक आहे। पण भारतीय टेक्सटाईल कंपन्यांनी एक स्ट्रॅटेजी आखली आहे, ती म्हणजे 5% टॅरिफ स्वतः झेलतील आणि उर्वरित टॅरिफ ग्राहकांवर ढकलतील। जर अमेरिका भारतातूनच अधिक माल खरेदी करत असेल तर ही पद्धत बांगलादेश, पाकिस्तान सारख्या देशांपेक्षा भारताला अधिक फायदेशीर आहे। या कंपन्यांनी सरकारकडे सबसिडी किंवा कमी व्याजदराने कर्ज देण्याची मागणी देखील केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात टेक्सटाईल कंपन्यांचा प्रॉफिट वाढण्याची शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक अमेरिकन कंपन्या चीनच्या सप्लाय चेनला पर्याय शोधत आहेत। अशा परिस्थितीत भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो आणि ऑटो पार्ट्स, टेक्सटाईल, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या सेक्टरमध्ये एक्सपोर्ट वाढवू शकतो। यासाठी भारताला आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावी लागेल।
भारत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुधारणा करून फॉरेन इन्व्हेस्टमेंट आकर्षित करू शकतो. फॉक्सवॅगन सारख्या अनेक मल्टीनॅशनल कंपन्या त्यांची सप्लाय चेन चीन बाहेर हलवत आहे. भारत त्यांच्यासाठी एक मोठं मार्केट आहे. भारतात देशांतर्गत मागणी आणि स्वस्त कामगार अशा कंपन्यांना आकर्षित करू शकतात. तसेच चीनने अमेरिकन वस्तूंवर मोठे टॅरिफ लावले आहे, ज्यामुळे चीनचा माल अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यासाठी नवीन सोर्सची आवश्यकता असेल. त्यामुळे भारत हा सोर्स बनू शकतो. एक्सपोर्ट करून भारताला याचा मोठा फायदा होऊ शकतो. अलीकडे चीनने भारतातून रेपसीड मिल आणि नॉन बासमती तांदळावरील बंदी उठवली आहे. तसेच चीनी कंपन्या भारताला इलेक्ट्रॉनिक पार्टवर सवलत देत आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना स्वस्त दरात कच्चा माल मिळू शकेल, ज्यामुळे प्रोडक्शन किंमत कमी झाल्यामुळे भारतीय ग्राहकांनाही दिलासा मिळू शकतो. प्रोडक्शन वाढवून आणि जगातील सप्लाय चेन तयार करून भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो. तर मित्रांनो, अमेरिका आणि चीन मधल्या या ट्रेड वॉर मध्ये भारताला एक नवीन वाट सापडू शकते. भारतासाठी हे खरंच मोठं एक वळण आहे, जिथे संकटासोबतच संधी देखील समोर आली आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण या संधीचं सोनं करू शकतो का? आपण जर योग्य धोरण राबवली तर भारत फक्त विकसनशील देश राहणार नाही, तर तो जगाच्या सप्लाय चेन मधील एक महत्त्वाचं हब बनू शकतो. ही वेळ आहे आत्मनिर्भर भारत घडवण्याची आणि जागतिक स्पर्धेत टॉपवर पोहोचण्याची. भारत काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी. धन्यवाद.